सामन्याला सुरुवात होते त्यातील हा पहिला बॉल वरती सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार क्रिकेट खेळायचं नाही पण या वर्षीच्या महाड प्रीमियर लीग मध्ये टॉप स्कोरर म्हणून जे उभारून आले उत्कृष्ट फलंदाजांना 90 गेले आणि या वर्षीच्या हंगामात आपलातून कमबॅक काय सांगाल हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे या खेळाने वेळ लावला होता परंतु सूरज सारखा फलंदाज होता तिथे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल बॅटची गडा घेतली बॉल सूरज यशच्या हातामध्ये 2 षटकार जरूर लगावले त्याच्यानंतर सूरजला देखील इथे थांबवलं मैदानाच्या बाहेर येईल धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना अफजल इलेव्हन महाड संघाला दोन ट्रॅक वरती 6 गोलंदाज झाला होता त्याच्यावरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली सूरजच्या बॅट मधून ते 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले क्लासिकल स्ट्रोक होते परंतु फौज देखील सांगतो मी देखील मानगाववरून आज लोणी मध्ये आलो माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे कॅपेबल आहे टॅलेंट आहे टॅलेंटचं प्रात्यक्षिक त्याने दिलं आणि सूरजला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं षटकातील पुढचा बॉल त्यावर नवीन 30 क्रमांकावरती बॅटर गगा आपल्याला तिथे पाहायला मिळाले गगाने आल्या हलक्या हाताने स्टीअर केला शॉर्ट पॉइंटला तो बॉल केला आणि त्यांनी आपला एंड चेंज केला आणि या सिंगलने आता टीमची धावसंख्येचा विचार केलात ना तर मग 13 या आकड्यावरती आपल्याला येताना पाहायला मिळाली षटकातील हा पुढचा बॉल चौदा धावा धाबावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात टप्प्याचा यावेळेला सूचित करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठला इथे संपर्क झाला नाही लेग बिफोरची अपील जरूर केली होती परंतु इथे आपल्याला तो लेग बिफोर इथे अपील मान्य केली जाणार नाहीये तो इथे आपण डिसिजन ठेवला नाहीये आणि त्याच कारणाने लेग बॅटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक डाव आपल्याला स्कोर कार्ड वरती इथे जोडली जाईल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला निखिल सर आणि गोपाल सर पाहायला मिळतात सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे याही वेळेला गोलवट टप्प्याचा बॅटला स्विंग केलाय बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने गगाच्या बॅट मधून पहिला चौकार
आता षटक क्रमांक दुसरा हे प्रगती पथावरती आपल्याला इथे पाहायला मिळेल. प्रसारण कोणत्या गोलंदाजाला इथे करण्यात आलं ते पाहायचंय. नियाल हा गोलंदाज आता सज्ज होईल. खेळपट्टीवरती अरसान आणि त्याचबरोबरने गगा ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. पहिला बॉल फक्त दिशा दिली आहे. बॉलचा विचार केलात ना तर मग दरम्यानच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. आणि हाही बॉलचा विचार केला तर पहिल्या बॉल वरती हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या पुढे वेगाने जाताना पाहायला मिळते म्हणजे 23 या आकड्यावरती. षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला फक्त कट केलं, याही वेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु यावेळेला विचार केलात ना तर मग शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या खेळाडूकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याही बॉल वरती आता सिंगल हे अर्जित केली आहे. षटक क्रमांक दुसरा पाहतोय निहाल. पहिल्या षटकामध्ये पैज झाले होते. पैज वरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावा त्याने खर्च केला होता आणि आता निहाल हे बॉल ट्रॅक वरती. थोड टप्प्याचा चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. गगाला माहिती होतं या बॉल वरती आपण मोठा फटका घेऊ शकत नाहीये, त्या कारणाने त्याने हलक्या हाताने स्टिअर केला आणि बॉलचा विचार केला ना तर मिड ऑफच्या दिशेने गेला आणि याही बॉल वरती आता सिंगल अर्जित केली गेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय अद्यापर्यंत निहाल. यावेळेला लॉक करायचं होतं, बॉलला सीमारेषा बाहेर पाठवायचं होतं, परंतु गोलंदाजीचा विचार केला ना तर मग त्याला आता अचूक टप्पा सापडलाय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा तो इथे फायदा उचलतोय. चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, नियंत्रण चांगलं आहे निहालचं आणि त्याच्या रिझल्ट मध्ये त्यांनी मागच्या काही बॉल मध्ये धावा इथे रोखल्या गेल्या आहेत. टप्प्याचा यावेळेला फटका बसलाय. कोणतीही चूक करत नाहीये यावेळेला इथे पकडली जाते झेल. बॅटर होतो फेल. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचा पतन. या ठिकाणी तारावी यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आपण अक्षयदादा मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी विशेषतः स्वागत करत आहोत या आमदार चषकामध्ये. या निखिल कृपया आपण आलात या ठिकाणी खेळण्याकरता आपला संघ दाखल केला त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा अक्षयदादा मित्रमंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आत. चांगली गोलंदाजी निहाल करत होता, परंतु राहुल सावंत आले आणि राहुल सावंतने ते पाहिलं. स्लोवरचा हा बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती राहुलच्या बॅट मधून पहिला चौकार. इथे बघता बघता षटक क्रमांक दुसरा संभूष झाला. 2 षटकाखेरीज तुमची धावसंख्येचा विचार केलात ना तर मग बॅटिंग करत असताना अफजल इलेव्हन महाड संघाची ही आपण 29 धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. पाहायला गेलं तर 14.50च्या सरासरीने धावा इथे बनवल्या जातील. मोठमोठ्या खेळाडूंची आज व्हिजिट आपल्याला या आमदार चषकामध्ये अक्षय अंधेरे मित्रमंडळी आयोजित आमदार चषकामध्ये इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. बरेचसे मोठमोठे खेळाडू आज दाखल झाले दूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. बिरवडी संघाचा निखिल पारवे सुद्धा आपल्याला इन ऍक्शन थोड्याच वेळात खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मेहर इलेव्हन टेम्पाला म्हणजेच मसूद गजगे सुद्धा आपल्याला इन ऍक्शन थोड्याच वेळात इथे पाहायला मिळेल. त्याच्या आधी ही महत्वाची मॅच क्रमांक 3 एका साईडला मानगाव आणि त्याच्या विरोधामध्ये टीम महाड हे सज्ज झाले. षटक क्रमांक 3ला सुरू आहे. बॉल ट्रॅक वरती शोएब हा गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल
पहिला बॉल यावेळेला बॅटला स्विंग केलं, बॉलला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. या पहिल्या बॉल वरती बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 हा चुका. जर तुम्ही बाहेर असाल, कोण व्हॉलंटियर बॉय जर तुमच्यापर्यंत तो बॉल पोहोचला असेल किंवा प्रेक्षक वर्गांना देखील विनंती असणार आहे, जर तुमच्या आवागाच्या आतमध्ये बॉल असेल तर तो मैदानाच्या आत उपलब्ध करून ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेला तुमचं सहकार्य लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे. षटक क्रमांक 3ला शोभ आले. पहिल्या बॉल वरती गतीचा इथे फायदा उचलला आणि गगाने बॉलला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. चौकाराला टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. ट्रॅकर अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला अपरकट करण्याचा निर्णय जरूर घेतला होता, परंतु ज्या आधी बॅट येईल त्याच्या आधी बॉल जस्टिसच्या हातामध्ये विसावा घेतला आणि चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला आघाडीला आलेले सूरज आणि अर्चलन परतल्यानंतर आता गगा आणि राहुल चव्हाण ते आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल, त्याच पद्धतीचा बॉल होता आणि याही वेळेला अपरकट करायचं होतं. याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये आणखीन एक प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचा दुसरा हा डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा होत्या. या षटकाला सुरुवात झाली, एक चौकार जरूर आला, परंतु शोभने देखील आता कमबॅक केलंय. त्याने सुद्धा 2 बॉल निर्धाव होते हाताळले आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, त्यातील हा पुढचा बॉल. हा ट्रॅकर होता, याही वेळेला फक्त दिशा दिली, बॉलला पुन्हा एकदा पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. याही बॉल वरती सीमा पार, चौकार. धावसंख्या ही आपण 37 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ झालाय, हा 5वा बॉल. याही वेळेला कट केलंय, परंतु या वेळेला कोणतीही चूक करत नाहीये. चांगला खेळ इथे आपल्याला पकडताना पाहायला मिळाला. गगासारखा मोठा वादळाला त्याने आता शांत केलंय. फक्त क्रमांक हा 3 असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम अफजल 11 महाड संघाला विकेट सोबत गगा सरकार चांगली फलंदाजी करत असताना त्याला सुद्धा आता मैदान सोडून जावं लागतंय. नव्याने आलेला बॅटर आता 5व्या क्रमांकावरती वैभव ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 5 बॉलचा खेळ झाला. सोहमने एक विकेट त्याच्या खात्यामध्ये इथे ऍड केली आहे. टीमची धावसंख्या 37. हा ट्रॅकर वैभवने आल्या त्याने पाहिलं आणि आता आपण त्याला पाहूया. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी एक लांबच लांबवरचा मॅक्सिमम षटकार.
5 षटकांची ही लढत आहे आणि 3 षटकांचा खेळ झालाय म्हणजे 18 बॉलचा खेळ झालाय. टीमची धाव संख्या जर विचार केलात ना तर मग 43 या आकड्यावरती राहुल आणि आता विचार केला तर वैभव ही जोडी आपण मैदानाच्या आत. राहुल वैयक्तिक 1 बॉल 4 वरती खेळतोय, त्याचबरोबर वैभव 1 बॉल 6 वरती आपल्याला इथे खेळताना पाहा मिळते. डाऊन ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 पुन्हा एकदा हाताळण्यासाठी निहाल हा गोलंदाजाचा सज्ज होईल. षटपतीला हा पहिला बॉल खोल टप्प्याचा यावेळेला बॉल चर्चेला अलॉंग द कार्पेट आपल्याला स्कोरलेसच्या दिशेने हा ट्रॅव्हल होताना पाहा मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगली फेकी झाली आणि या बॉल वरती आता फक्त सिंगल आता अर्जित केली जाईल. निहालने चांगली गोलंदाजी केली होती जेव्हा तो षटक क्रमांक 2 साठी आला होता. त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तो आता पुन्हा नव्याने षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. वैभव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेला बॅटची कडा घेतली आहे, बाहेरची कडा घेतली होती. दोन्ही बॅटर आपल्याला अगदी खेळपट्टीच्या मधोमध जरूर सापडले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट सुद्धा जरूर झाला, परंतु काय घडलं मैदानामध्ये एक लेझर क्रिकेट तर जरूर पाहायला मिळालं, परंतु डायरेक्ट हिट जरूर झाला होता. त्यानंतर मग ते दोन्ही बॅटर आपल्याला सेफ पाहायला मिळाले आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला एक सिंगल ही आता अर्जित केली गेली. एकेरी धाव्याने आता धावपळक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे जाऊन पोहोचेल ना ते 45 त्या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती आहे. महाड टेनिस क्रिकेट मधील बाहुबली म्हणून ज्याची ओळख आपली निर्माण केली तो राहुल सावंत आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस होता. या वेळेला असं वाटलं होतं बॅटला जरी मिडल झाला असताना बॉल तर ही बॉल आपल्याला सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळाला असता, परंतु काय घडलंय तर या बॉलला आपल्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल पाहायला मिळाली. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि त्या कारणाने या बॉल वरती फक्त आता सिंगल मिळाली आहे. चांगलं गोलंदाजी करतो अद्यापर्यंत निहाल. याही वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं, स्लोअर रनचा प्रयत्न राहिला होता, फटका बसलाय आणि या वेळेला स्कोरलक्षचा खेळाडू मिड विकेट पर्यंत धावत आला, झेल पकडली गेली आणि वैभव सारख्या थँक्यू सो मच. इथे लोअर फुलटॉस होता, त्याला सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता, परंतु तो फटका बसला गेला. थोडीशी ताकद कमी पडली आणि त्या कारणाने वैभव सारख्या फलंदाजाला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नवीन आलेला बॅटर आता बाबी आपल्याला हा रोहित देसाई हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वेळेला आपण मानगावमध्ये जेव्हा आम्ही कमेंट्री करत असतो तेव्हा बरेचसे रोहित देसाई यांचे उदाहरण आपण देत असतो. जेव्हा 1 बॉल 13 ची गरज होती त्यांनी त्या धावा बनवल्या होत्या, तो फलंदाज आता आमदार चषकामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. याचा फिनिशर रोल तो आपल्याला सातत्याने तो करताना पाहायला मिळतो आणि आता सुद्धा 6व्या क्रमांकावरती तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. लोअर फुलटॉसच्या वेळेला दांडी 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 गोल विकेटचं बटन. धक्का क्रमांक 5वा रोहित देसाई. दोन मोठ्या फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. आमचा निलवण महाड संघाचे फलंदाज होते. 2 बॉलवरती 2 विकेट आली. नव्याने जयेश जरूर दाखल झाला मैदानाच्या, परंतु निहाल आता हॅट्रिक वरती असणार आहे. आजच्या स्पर्धेमधील दिवसामध्ये हॅट्रिक होईल का ते पाहायचंय. कोलट टप्प्याचा जयेशने सन्मान दिलाय, हलक्या हाताने स्टीअर केलाय, स्कोरलेगला हा बॉल पाठवलाय आणि या बॉल वरती विचार केलात ना तर थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. असं वाटलं होतं कुठेतरी एकच धाव मिळेल, परंतु या बॉल वरती आता मिळाल्यात 2 धावा. षटक क्रमांक 14 होता हा शेवटचा
बॉल होता आणि या शेवटच्या बॉल वरती 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. बघता बघता इथे षटक क्रमांक 14 हे संपुष्ट होत आलाय आणि टीमची धावसंख्या लावून पोहोचले ना ती म्हणजे 48 या आकड्यावरती 48 ऑन स्कोर कार्ड. 12च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा बनवल्या गेल्या आहेत या 4 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त निहालने 2 विकेट घेत 5 धावा फक्त खर्च केल्या. अफजल इलेव्हन महाड संघाच्या धावसंख्येला आता कुठेतरी रोख लगावली ना तर खऱ्या अर्थाने निहालच्या माध्यमातून पैपटीवरती जोडी अजूनही आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते ती म्हणजे राहुल सावंत आणि त्याचबरोबर जयेश खेरकर ही जोडी आता मैदानाच्या आत आहे. पण ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज झालाय. मारूफ हा गोलंदाज. मारूफच्या पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याच्या नादामध्ये राहुल सावंत सारख्या बॅटरला सुद्धा मैदान सोडून जावं लागेल. हा धक्का क्रमांक 6.
ठिकाणी देऊ शकते, परंतु फक्त ते षटक क्रमांक 5वा संपुष्ट झाले. 5 षटक अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 58 या आकड्यावरती. 58 ऑन अ स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 59 धावांचं लक्ष असणार आहे. त्याच्या आधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत. इथे नाणेफेकीचं कौलनाच करण्यासाठी आपण दोन्ही कॅप्टनचा इन्व्हाइट करूयात. टीम बुरवाडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम मेहर 11 टेम्पाला संघाचा कॅप्टन. आपण लगेच या आपण पुढे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सन्माननीय मिलिंद शिर्के सरांकडे. चला विनंती असेल टीम मेहर 11 टेम्पाले आणि टीम बिरवाडी सर कृपया आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे, कारण त्या ठिकाणी माईकची रेंज जात नाहीये. आपण नाणेफेक या ठिकाणी मंचावरतीच करत आहोत. 58 धावा त्या ठिकाणी उभ्या केले. जिंकण्याकरता 59 धावांची गरज असणार आहे. आझाद 11 माणगाव संघ. मेहर 11 टेम्पाले कृपया आपण या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. एक बिग फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच टेनिस क्रिकेट मध्ये उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याची ख्याती, ज्याची दहशत सातत्यानं आपण पाहतो, हे संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट, टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलंय असा महत्वाचा फलंदाज या ठिकाणी तदनंतर आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. अर्थातच महाड बिरवाडीचा बेताज बादशाह निखिल पारावे यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तर एका बाजूला मेहर 11 टेम्पाले अर्थातच मसूद गजगे, ही दोन महत्वाचे खेळाडू या ठिकाणी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर विनंती असेल टीम हर्षद गोगावले युवा मंच, विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नुकत्याच झालेल्या खरवलीमध्ये मागच्याच परवाच त्या ठिकाणी विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडी हा संघ अजय्य ठरला होता. चषकामध्ये निखिल पारावे त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. मागच्याच काही दिवसापूर्वी ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाली होती. काल परवा आपण लाडवली येथे देखील महाडला आमदार चषक पाहिला असेल. त्यामध्ये कालभैरव नडगाव हा संघ त्या ठिकाणी विजेता ठरला होता. सातत्यानं आमदार चषक या महाड पोलादपूर माणगाव विभागामध्ये अरे सम्राट आमदार अर्थातच शिवसेना पक्षप्रतोद सन्माननीय हर्षद गोगावले साहेब यांच्या कार्याला वंदन करणारी ही स्पर्धा पुन्हा एकदा या लोणेरे नगरीमध्ये आपण पाहतोय. अक्षयजी अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. 58 धावा उभ्या केल्या. 59 धावांचं लक्ष असणार आहे आझाद माणगाव संघासमोर. चला या टीम मेहर 11 टेम्पाले कृपया आपणास पुकार दिला जातोय. टीम मेहर 11 टेम्पाले आपला प्रतिनिधी, आपला कर्णधार या ठिकाणी कोणी असेल तर नाणेफेक करण्याकरता यायचं. या ठिकाणी विकास शेठ गोगावले युवा मंच आमचे निखिल पारावे या ठिकाणी आलेले आहेत. आपली आतुरतेने वाट पाहतात आमचे आयोजक, आम्ही देखील आतुरतेने वाट पाहतात. जर आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेक करण्याकरता. पुढील मॅचचा नाणेफेक या ठिकाणी विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडी विपक्ष मेहर 11 टेम्पाले एक मोठी बॅटल पाहायला मिळेल. 59 धावांचं लक्ष असणार आहे 30 चेंडू मध्ये आणि या 59 धावांच्या लक्षाचा वेध घेण्याकरता साहिल शोएब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इन स्ट्राईक जर तुम्ही पाहिलं तर साहिल ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शोएब हा बॅटर्स आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच त्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही ना तर रफ्तार किंग, स्विंगचा बेताज बादशाह अर्थातच महाड प्रीमियर लीग सीझन 2 चा भूमी स्पोर्ट्सचा चॅम्पियन्स ठरलेला संघ, त्या संघाचं नेतृत्व ज्याने केलं होतं तो जयेश खेरकर. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 चा उत्कृष्ट गोलंदाज या किताबाने ज्याला नवाजलं गेलं होतं असा हा स्विंगचा बेताज बादशाह, इन आउट स्विंग करण्यात माहिर असलेला जयेश खेरकर. पहिला चेंडू लाभ केलाय. एलिव्हेशन मिळेल का? प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी. पहिला चेंडू आणि चौकार येतोय. अर्थातच इथे मात्र 4 धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती. डीजे मास्टर थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तो देखील साहिलच्या बॅट मधून आहे. अर्थातच 59 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच एक ड्रीम्स त्या ठिकाणी कंप्लीट करायचे, अचीव्ह करायचे.
फार गरजेचं आहे आणि इथं मात्र पहिला चौकार आल्यानंतर आत्मविश्वास दुणावला जातोय. तो बॅटर साहिल याचा जयेश खेरकर सारख्या गोलंदाजावरती अक्षरशः प्रहार केलाय, आक्रमण केलंय. अर्थातच जयेश खेरकर यांच्याबद्दल म्हणायचं झालं ना तर जिस गेंदबाज को हर बल्लेबाज बल्लेबाजी करता है डर डर कर, ऐसे ही हमारे जयेश खेरकर. चांगला चेंडू यावेळेस मात्र वा ऑब्स्टिकच्या बाहेर काढलाय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असताना तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलंय. अशी ख्याती आहे स्विंग का किंग म्हणून त्याची ख्याती आहे. 3 आउट स्विंग करण्यामध्ये माहीर, कट्टर चेंडू फेकण्यामध्ये माहीर. जबरदस्त व्हेरिएशन ठासून भरलेत. ऑनसाइड फटका सजवला यावेळेस मात्र सूरज करके याला बीट करून चेंडू चाललाय. लॉंग ऑन बॉर्डर सीमा पार दुसरा चौकार साईच्या बॅट मधून. चांगली धाकड फलंदाजी करतोय. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला होता जरूर, मात्र त्याची भरपाई करायची होती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 59 धावांचं लक्ष आहे. ठाऊक आहे एक कॅल्क्युलेटेड माइंडसेट नाही तर फलंदाजी मला करायची आहे आणि तेच कॅल्क्युलेटेड माइंडसेट घेऊन अर्थातच साहिल या ठिकाणी खेळपट्टीवरती आलाय. तशी फटकेबाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रोटेक्शन नाहीये, हा तिसरा चौकार असणार आहे. जिथं प्रोटेक्शन नाही ना तिथंच फटकेबाजी केली जाते. आझाद माणगाव संघ या ठिकाणी मैदानामध्ये चौकारांची बरसात त्या ठिकाणी साईलच्या बॅटमधून. हा तिसरा चौकार आहे. 12 धावा धावफलकावरती आले. एक चांगली फलंदाजी त्या ठिकाणी जयेश खेरकरच्या विरोधात करत असताना साहिल. जरी या जयेश खेरकर रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज असला, अर्थातच धाकड गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असला तरी देखील साहिलच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. जसं म्हटलं जातं ना हिमतीनं पुढे जाणं फार गरजेचं असतं आणि ती हिंमत त्यांनी ठेवलंय. कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. आज किंमत वाढवायची आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आणि म्हणून हिमतीनं पुढे जाणं गरजेचं आहे. चांगला सन्मान दिला यावेळी. प्रोटेक्ट पडून चेंडू पडल्यानंतर थोडासा राईस झाला होता. अर्थातच जेव्हा जेव्हा गुंडस पडून चेंडू उघडला जातो ना तेव्हा बॅटर्सकडे 2च पर्याय असतात. एक तर त्याला सन्मान देणं, डिफेन्स करणं, नाही तर त्याला सोडून देणं. ते काम केलं नाही ना चांगलं सेन्सेबल क्रिकेट त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळतोय. एकेरी धावेनं 13 धावा धावफलकावरती आल्या. चांगली सुरुवात. एक चांगलं स्टार्टअप हवं होतं टीम आझाद माणगावला. ते स्टार्टअप आलंय या जोडीच्या माध्यमातून. शोएब ऑन स्ट्राईक. चांगला फटका यावेळेस मात्र मिड ऑफ रिझनला नंदू आहे त्या ठिकाणी. सूरज करकरे अडुबा येत 38 सर्कल मध्ये तद्वत मात्र एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. एकेरी धावीने षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती आल्यात. 59चं हे टार्गेट आहे आणि 59चं टार्गेट अचीव करत असताना एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दिली आहे या जोडीनं. त्यांचीही प्रशंसा करावी लागेल. अजूनही सलामीचे बॅटर्स त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती आहेत. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टीम आझाद माणगाव संघाच्या माध्यमातून. अर्थातच एक संघ महाड मधून दाखल झालाय तर दुसरा संघ या ठिकाणी याच माणगाव परिसरातील आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही संघातील खेळाडू सातत्यानं ओपन टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो. बराचसा अनुभव या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंकडे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालेला आहे. त्या अनुभवाचं एक्झिक्युशन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होईल का? गोलंदाजी ट्रॅक वरती परिवर्तन होईल आणि अनुज आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता टीम अफजल 11 महाड संघाच्या माध्यमातून सर अफजल मेमन यांचा हा संघ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. योगेश पेंडकर सरांच्या तालमीत तयार झालेले हे सर्व खेळाडू अक्षरशः एकेका खेळाडूला पैलू पाडण्याचं काम हे योगेश पेंडकर सरांनी केलेलं आहे. असेच हे हिरे या ठिकाणी अफजल 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. अनुज राईट मोठ विकेट ज्यावेळेस कार्पेटचा साह्या पुन्हा मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना गग्गा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेनं 15 धावा धावफलकावरती आले. पट्टा हवेमध्ये यावेळेस मात्र आणखीन एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होत असताना एकेरी धावेनं 16 धावा आल्या धावफलकावरती. एक चांगली फलंदाजी शोएब आणि साहिल या जोडीच्या माध्यमातून. शोएब ऑन स्ट्राईक आहे. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी डेव्हलप होत असताना या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र पहिल्या ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेत आहे आझाद
अफजल 11 महाडचा संघ. यावेळेस मात्र ज्या ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत होता ना टीम अफजल 11, अर्थातच तो ब्रेक थ्रू आलाय, अनुजनं मिळवून दिलाय. यावेळेस मात्र शोएबला जावं लागेल त्या मैदानाच्या बाहेर, त्या खेळपट्टीच्या बाहेर. पहिला विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथं एक मोमेंटम प्राप्त झालाय टीम अफजल 11 महाड संघाला. इथून पुढे हा मिळालेला मोमेंटम अशाच पद्धतीने बरकरार ठेवणार का? मिळालेल्या मोमेंटला धरून पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल का टीम अफजल 11 महाडच्या माध्यमातून? नवीन फलंदाज या दरम्यान मुजम्मिल आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट बॅट नंबर 3 आझाद माणगाव संघाच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांचं हे टार्गेट आहे. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ड्रेसिंग रूम मधून मुजम्मिल सेट होऊन आलेले असतील. टीम मेहर 11 टेम्पल आहे. कृपया नाणेफेक करण्याकरता यायचंय. आपणास सातत्यानं पुकार दिला जातोय. विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडी विपक्ष मेहर 11 टेम्पल आहे. टेम्पल संघ आपला कोणी प्रतिनिधी जर या ठिकाणी उपस्थित असेल तर या ठिकाणी आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. आम्ही आपली आतुरतेनं वाट पाहत आहोत, कारण यानंतर लगेचच आपली मॅच त्या ठिकाणी आपल्याला खेळवायचं आहे. आपला सामना असणार आहे. टॅप शॉट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेनं कार्पेटच्या साह्याने चेंडू पुढे सरसावलं जाते. 1 धाव याही वेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावीनं 17 धावा धावफलकावरती. साहिल चांगली फलंदाजी करतोय. ज्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आलेत, पण तदनंतर मात्र साहिल देखील खामोश आहे. अनुज चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. वा, चांगला चेंडू, मात्र इथं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. ती दिशा खराब आहे. टप्पा चांगला आहे, मात्र दिशा थोडी खराब. एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धाव येईल. एकेरी धावेनं 18 धावा या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली. वा, राईस झालाय चेंडू इथं देखील. पुढले स्पॉट होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्स प्राप्त झाला. आडव्या बॅटने तर स्क्वेअर रिझन मध्ये खेळायचं होतं, मात्र बॅटनं बॉलचा कुठेही संपर्क नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. अर्थातच 17 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 59 धावांचं हे लक्ष होतं. 59 धावांच्या लक्ष्याचा वेध घेत असताना 17 धावा बनवल्यात. 42 धावांची गरज अजूनही असणार आहे जिंकण्याकरता टीम आझाद 11 माणगाव संघाला. पटका हवेमध्ये आहे. तिथं कव्हरचा प्रोटेक्शन पुढे सरसावलाय, मात्र रेंजच्या बाहेर. पुन्हा एकदा जयेश खैरकर यांना या ठिकाणी आणले, प्राचार्य केले. एकेरी धावेने हे धावफलक पुढे सरसावलं जाईल. ते 18 या आकड्यावरती. 39 18 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच त्या ठिकाणी 41 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम आझाद 11 माणगाव संघाला. एक मोठी धावसंख्या आहे. त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. समोर आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पुढे पडलाय. यावेळेस मात्र येस्टरडेज परतावं लागेल. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत होता आझाद 11 माणगाव संघाकरिता, त्याला मात्र जयेश खेरकर यानं हिशोब सुद्धा केलाय. पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजानं जयेश खेरकर वरती आक्रमण चढवले होते, 3 चौकार लगावले होते, त्याच साहिलला मात्र माघारी धाडले. विकेटचं पतन. दुसरा महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम बिरवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघाच्या दरम्यान आपण इथंच नाणेफेक करून घेऊ या कॉमेंट बॉक्स मध्ये. या मेहर 11 टेम्पल कृपया आपण मंचावरती यायचंय. त्या ठिकाणी 18 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. नवीन बॅटर्स या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा डगआउट कडे जाताना आणखीन एक महत्वाचा फलंदाज माघारी. या दरम्यान मेहर 11 टेम्पाला संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच विकास शेठ गोगावले युवा मंच बिरुबाडी निखिल पारावे कंपनीला आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरता. आणखीन एक प्रेक्षणीय सामना यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये जयेश केरकर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताय. मी मगाशी म्हटलं होतं ना, जिस गेंदबाज को हर बल्लेबाजी करता है डर डर कर, ऐसे है हमारे जयेश केरकर. आणि त्यांनी पुन्हा एकदा आपली चुणूक या मैदानाला दाखवली आहे. अर्थातच पहिल्याच षटकामध्ये 3 चौकार आले होते, मात्र होऊन गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात आणि तीच कामगिरी केली जयेशनं. धाकड गोलंदाजी अनहॅट्रिक चेंडू असणार आहे जयेश यांच्या माध्यमातून. पहिली विकेटची हॅट्रिक येईल का? शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस फेकली आहे. वा, अप्रतिम चेंडू, उचले घेणारा हा चेंडू. इथं निहाल यांना मात्र तो चेंडू खेळता आलेला नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली आहे फक्त. एक इकॉनॉमिकल षटक हाताळताना अफजल 11 महाड संघाकरता जयेश केरकर. उलालाय डिलिव्हरी, ब्लाइंड हिटरलाय. यावेळेस मात्र निहालच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला बीट केलंय. हाय अँड हँडसम, इट्स मॅसिव्ह. षटकार येतोय निहाल यांच्या बॅटमधून. 24 धावा आल्या धावफलकावरती. अर्थातच 59 धावांचं लक्ष्य, 35 ची गरज आजही आहे जिंकण्याकरिता. आता मात्र रिस्क घेतली आहे आणि आता गिअर शिफ्ट करणं फार गरजेचं आहे, कारण योग्य वेळी गिअर शिफ्ट करावे लागते. टीम आझाद 11 माणगाव संघाला अजूनही 35 ची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातला जयेश यांचा. इथं देखील अजून चेंडू खाली वेगाने जात असताना 1 धाव पूर्ण केली आहे. अखेरच्या चेंडूवरती मात्र ही 1 धाव आली आहे. 25 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 34 ची गरज असणाऱ्याची टीम आझाद 11 माणगाव संघाला. 12 चेंडू मध्ये या 34 धावा बनवायच्या आहेत. इथं मात्र आता एका बॅटर्सला क्रिकेट खेळावं लागेल. अर्थातच निहाल मुझम्मिल दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही बॅटर्सची बॉडी लँग्वेज जर बघितली ना तर चांगली धाकड अशी आहे. निश्चितच एक पॉझिटिव्हिटी ठेवावी लागेल, एक चांगलं माइंडसेट त्या ठिकाणी खेळपट्टीवरती बनवावं लागेल. मान ली तो हार है, ठान ली तो जीत है. अर्थातच त्या ठिकाणी कशा पद्धतीने या 12 चेंडू मध्ये या 34 धावा बनवल्या जातील या जोडीच्या माध्यमातून. अर्सलन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 फेकण्याकरता त्याला प्राचार्यच केले. जयेशने मात्र एक चांगलं षटक हाताळलं 3रं. अर्थातच यशाच्या मागून पुन्हा एकदा सुरत करकरे टीमला त्या ठिकाणी गाईड करत असताना चांगला स्ट्रोक आहे. एलिव्हेशन मिळेल का? डिस्टन्स कव्हर करेल का? जयेश जजमेंट करतोय. सोपा झेल तिथं आणखी सोपा करायला गेले. चेंडू मात्र धरणीला दान होतोय. जयेशच्या हातून मात्र त्या ठिकाणी हा झेल दिसतलाय. 1 धाव आली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. जिंकण्याकरता आता मात्र 33 ची गरज असणार आहे. चेंडू मात्र हातात असतील ते 11 चेंडू मध्ये या 33 धावा बनवायच्या टीम आझाद 11 माणगाव संघाला. मुझम्मिल यावेळेस मात्र कव्हरला प्रोटेक्शन येईल आणि त्या ठिकाणी मात्र हा झेल टिपला जाईल. मुझम्मिल यांच्या पारीचा देखील अंत होईल. महत्वाच्या क्षणी अशा सिच्युएशनला थांबणं गरजेचं होतं. इथं मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळणं देखील गरजेचं होतं, कारण आता मात्र 33 धावांचं लक्ष आहे आणि त्याच अनुषंगानं एक मोठा फटका केलायचा होता तो मुझम्मिल यांना. कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये हा झेल टिपला गेला. महत्वाचा फलंदाज आणखीन एक माघारी परतताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर्स या दरम्यान अकीब आपल्याला पाहायला मिळतील. अर्सलान यांच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र मुझम्मिल हा फलंदाज या दरम्यान पाहायला मिळते. अकीब नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. आझाद 11 माणगाव संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची फलंदाजी आता मात्र करावी लागेल आणि निहाल यांना मात्र या ठिकाणी एक चांगला रोल अदा करावा लागेल. या संकटाच्या घडीला अर्थातच या सापडलेल्या सिच्युएशन मधून आझाद 11 सगळे कशा उभारून येणार, या संकटातून कशा
जोडी आणि या सिच्युएशन मधून बाहेर पडण्याकरता निहाल हकीम कशा पद्धतीनं आपल्या किलाचं प्रदर्शन करणार हेही मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगलं कम्पॅक्ट गेम अफजल 11 महाड संघाचं. इथं देखील एज लागली आहे, आल्या पावली परत जावं लागेल. हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न तो अंगलटाला हकीम यांच्या. आणखीन एक महत्वाचा फलंदाज साथ सोडून जाणार या मैदानावरून अर्थातच निहाल यांची. 26 धावा बनवल्यात धावफलकावरती. उमेश नवीन बॅटर्स या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका मागोमाग एक धक्के दिले टीम अफजल 11 महाड संघाच्या गोलंदाजांनी. आणि खऱ्या अर्थानं मात्र हा बुरुज आहे ना त्या टीमचा ढासलवलाय. ढासललेला बुरुज जिथं मात्र थांबेना, थांबण्याकरता आणि थांबविण्याकरता निहाल आणि उमेदवरती मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. चेंडू मात्र आता शिल्लक असतील ते 9 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 33 धावा. एक अवडव्य असं टार्गेट त्या ठिकाणी मात्र अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवायचं आहे आणि करून दाखवण्याकरता या ठिकाणी जिद्द उराशी बाळगावी लागेल या जोडीला. चांगला चेंडू पुलाला डिलिव्हरी याही वेळेस अर्सलान याची पाहायला मिळाली. इथं देखील कोड्यात टाकणारा हा चेंडू होता आणि तोही बीट होताना पाहायला मिळत आहेत उमेश. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 1 धाव खर्च केली. 2 महत्वाच्या फलंदाजांना त्यांनी माघारी धाडले. समोरच्या दिशेने फटका सजवलाय लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी गद्दा येतील चेंडू खाली. तद्वत मात्र दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाईल का? स्किट झाले होते नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली. त्या दुसऱ्या धावेनं अर्थातच या 2 धावेनं 28 धावा त्या धावफलकावरती निश्चितच उभ्या केल्या जात आहेत. उत्तरार्धाच्या खेळात 31 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता. चांगला चेंडू इथं देखील शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि चौथ्या षटकाची सांगता होते. खेळचं षटक स्लॉग वरचं फार महत्वपूर्ण असणार आहे. 6 चेंडूचा खेळ, 6 चेंडू मध्ये बनवायच्या 31 धावा टीम आझाद 11 माणगावचा संघ त्या दरम्यान एका पेचामध्ये सापडलाय. 31 धावा कशा पद्धतीने बनवणार 6 चेंडू मध्ये, आणि या 6 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या असतील ना तर इथं आता मात्र लॉंग रेंजची फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. मैदानाच्या बाहेर तुम्हाला इथं मात्र फटकेबाजी करावी लागेल आणि ही फटकेबाजी करताना पाहायला मिळतील का? अर्थातच निहाल आणि उमेश गोलंदाजी ट्रॅक वरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील ते यावेळेस दिलीप इनसाइड एज आणि चेंडू मात्र चाललाय फाईन लेग रिजन मधून अलग येतं कार्पेट सीमा पार चौकार येतोय. तर चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच या चौकारानं धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 32 या आकड्यावरती. अर्थातच 27 ची गरज असणार आहे 5 चेंडू मध्ये आणि या 5 चेंडू मध्ये 27 धावा बनवायचे. तर टीम आझाद 11 माणगावच्या संघाला एक महत्वाची मॅच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खूप सारा टार्गेट त्या ठिकाणी दिला होता. अर्थातच 58 धावा बनवल्या होत्या पूर्वार्धामध्ये अफजल 11 महाडनं. इथं फटका चांगला आहे, रेंज मध्ये आलाय का, डिस्टन्स देखील कव्हर केलंय. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार येतोय निहालच्या बॅट मधून. षटकारानं धावगतीला चालना प्राप्त होईल. 38 धावा धावफलकावरती येतील. 21 ची गरज असणार आहे. अर्थातच 4 चेंडू मध्ये 21 धावा बनवायचे. ही मॅच अजूनही ऑन आहे. निहालच्या बॅट मधून अशी जर फटकेबाजी पाहायला मिळाली ना तर ही मॅच आझाद 11 माणगावच्या बाजूला झुकली जाईल. जो डर गया वो घर गया, जिसने हिम्मत रखी वो कुछ कर गया. इथं काहीतरी करावं लागेल. आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका जातोय. तद्वत मात्र या 2 धावा पाहायला मिळतील. अर्थातच या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 40 या आकड्यावरती जिंकण्याकरता 19 ची गरज असणार आहे. 3 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. इथं एक मिरॅकल घडवावं लागेल. बाटले यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये रोहित देसाई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कुठली धाव घेतली नाहीये आणि आता मात्र पगडा
मॅच वरती मजबूत केलाय, बनवलाय ना तो टीम अफजल 11 महाड संघानं. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, जिंकण्याकरता 1 कोटीची गरज. यानंतर आणखी एक बिग फाईट, विकास शेठ गोगावले युवा मंच, निखिल पारावे या दरम्यान खेळताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, 6 धावा देऊन जाणारा निहाल यांना. या 6 धाब्यानं धावफलक 46 आकड्यावरती. 1 चेंडू 13 ची गरज. अशी फटकेबाजी जर सुरुवातीला केली असती ना, अर्थातच तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये, तर अफजल 11 माणगाव संघ या मॅच मध्ये बनून राहिला असता. 1 चेंडू 13 ची गरज असणार आहे इथं टीम अफजल 11 माणगाव संघाला. फटका हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी गदगा येतील चेंडू खाली, मात्र सेंट टिपण्याचं धाडस केलं नाही. त्यांना ठाऊक आहे की मॅच आपल्या बाजूला झुकणार आहे. अफजल 11 महाड संघानं चांगलं प्रयत्न केला आणि जयेश खैरकर यांची ती गोलंदाजी, अनुज यांचं एक स्पेल त्या ठिकाणी भारी पडलं. ते अफजल 11 महाड संघानं त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक विजय संपादन केलाय. विजय संघाचं पुन्हा एकदा फार फार कौतुक करूया. पराभूत झालेल्या संघाचं देखील फार फार अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्याबद्दल आम्ही अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आपलं देखील खूप सारं कौतुक करत आहोत. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुढील मॅच करता जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. नेक्स्ट मॅच असेल विकास शेठ गोगावले युवा मंच विपक्ष मेहर 11 टेम्पाले. कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. आमचे साथी समालोचक या ठिकाणी संजय शिंदे पुढील मॅचचा सूत्रसंचालन, पुढील मॅच समालोचन करताना कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. पहिला पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग जावत ना, बॅट नाही उठानी नॉन स्ट्राईकला उभा ठेवला. असून काहीतरी शिकायला मिळतं नवीन. दुसरी बात, बॉलिंग करताना तुम्ही ना, तो बॅट्समन इतका फिरते, त्याला काय जरूर तिकडे टाकायची, त्याला स्ट्रॉंग झाला तू टाक नाही का अजून वाईट चप्पलला वाईट नाही जागाची एक बात तुम्ही इथे टाकला तो ऐसा तुम्ही त्यांना बॉलिंग मिस केल्या त्यांच्या मनाप्रमाणे जे बॉलर थँक्यू डीजे मास्टर्स. तर या ठिकाणी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय पुन्हा एकदा अफजल 11 महाड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, ज्यानं